ठाण्यात वयोवृद्ध मारहाणी प्रकरणी आरोपी कॅब चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी कॅब चालक निशांत शुक्ला याच्या विरोधात आता प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी आरोपी निशांत शुक्ला विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालत आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसंच या आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतही त्यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान ठाणे आरटीओने आरोपीचा वाहन परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सार्वजनिक वाहतूक सेवेत कार्यरत चालकांनी कायद्याचं पालन करावं आणि प्रवाशांशी तसंच नागरिकांशी सुसंस्कृत वर्तन ठेवावं असं कडक इशारा देण्यात आलाय. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने कठोर भूमिका घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे कॅब चालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंब्र्यात मुलाकडून वडिलांवर चाकू हल्ला, व्हिडिओ व्हायरल तर आरोपी फरार. मुंब्र्यातील सम्राटनगर परिसरात एका मुलाने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्याचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार जखमी वडिलांचं नाव ख्वाजा शेख तर आरोपी मुलाचं नाव मोहम्मद शेख असं आहे. कौटुंबिक वादातून दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर मोहम्मद शेख यानं वडिलांच्या मानेवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या ख्वाजा शेख यांना तातडीनं जवळील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. त्यांच्या जखमांवर अनेक टाके घालण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. ही घटना बुधवारी रात्री उशिरा सम्राटनगर परिसरात घडल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी मुलगा आपल्या वडिलांवर हल्ला करत असल्याचं दिसून येत असल्याचा दावा केला जातोय. मात्र व्हिडिओची सत्यता आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून तपासला जातोय. घटनेनंतर आरोपी मोहम्मद शेख फरार झाला असून मुंब्रा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हल्ल्यामागील नेमकं कारण काय होतं याचा तपास सुरू असून संबंधित व्हिडिओचीही चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे सम्राटनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एका मुलाने आपल्या वडिलांवर केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येणार असल्याचं सांगितलंय. ठाणे महापालिका शाळांमध्ये 15 जून रोजी प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांचं होणार जल्लोषात स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सोमवारी 15 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिलाच दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुले आणि टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणं, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार करणं तसंच पालकांचा सहभाग वाढवणं हा उद्देश आहे. या निमित्ताने महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी तसंच लोकप्रतिनिधी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करतील. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, शैक्षणिक साहित्य तसंच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून शाळा परिसर आकर्षक सजावटीनं सजवण्यात येणार आहे.
काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागत गीते आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागानं प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांना आवश्यक सूचना दिल्या असून प्रत्येक विद्यार्थ्याचे हसतमुखानं स्वागत करण्याचं नियोजन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेतील पहिला दिवस आनंददायी ठरावा आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचं शिक्षण विभागानं सांगितलं. 15 जून रोजी होणाऱ्या या प्रवेशोत्सवामुळे महापालिका शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या वातावरणात होणार असल्याचं उपायुक्त डॉ. मिताली संचेती आणि शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिक सरोज दस्तूर यांची महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतली भेट. ज्युपिटर रुग्णालयाजवळ रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला ओला चालकानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेले 70 वर्षीय सरोज दस्तूर यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी काल ज्युपिटर रुग्णालयात जाऊन सरोज दस्तूर यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी दस्तूर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर दिला, तसंच उपचारांबाबत माहिती घेतली. ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्याबाबत महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा घटनांवर कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं मतही व्यक्त केले. तसंच जखमी दस्तूर यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे ठाणे शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तलावपाळी परिसरात झालेल्या हत्येच्या घटनेनंतर ठाणे काँग्रेस ॲक्शन मोडवर. तलावपाळी परिसरात घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर ठाणे काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरलाय. काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी तलावपाळी परिसरात वाढत्या नशेडी, गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा व्यक्तींविरोधात विशेष धडक मोहीम राबवण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. तसंच तलावपाळी परिसरात 24 तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणं, पोलीस गस्त वाढवणं, संवेदनशील भागांमध्ये अधिक CCTV कॅमेरे बसवणं आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तलावपाळीसारख्या ठाण्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी सुरक्षिततेची भावना अनुभवली पाहिजे. त्यामुळे प्रशासनानं या घटनेची गांभीर्यानं दखल घेत ठोस पावलं उचलावीत, असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलंय. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी जोर धरत आहे. आमचं प्रशासनाकडे हेच मागणं आहे की मध्यवर्ती ठिकाणे अनेक लोकांची ये-जा या ठिकाणी असते. महानगरपालिका आपण विविध प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च करतो, परंतु ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही तर समजा त्या गर्दुल्यांमध्येच भांडण्यात आली, परंतु एखाद्या ठाणेकर नागरिकाबरोबर अशी जर घटना, दुर्दैवी घटना घडली असते किंवा भविष्यात घडू शकते आणि अशा जर घटना आपल्याला टाळायच्या असतील तर मग एखादं बेघर निवारा केंद्र किंवा त्याच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून हे लोक या परिसरामध्ये थांबणार नाहीत. कारण इकडची जी बैठक व्यवस्था आहे त्यांनी असं जसं काय आरक्षित केलेलं आहे आणि आरक्षित करून प्रत्येकजण या ठिकाणी झोपलेला आहे. लोकांना बसायला सुद्धा या संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी जागा नाहीये. त्यामुळे प्रशासनाकडे आपल्या माध्यमातून आमची हीच मागणी राहील की तुम्ही ज्यावेळी कोट्यावधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षिततेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केली पाहिजेत. त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील.